अगुवाडा किल्ला पणजीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला 1612 मध्ये बांधला. हा किल्ला गोवा राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. पोर्तुगीजांनी मराठा आणि डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. या किल्ल्यावरील गोड्या पाण्याच्या झऱ्यामुळे या किल्ल्याचे नाव अगुवाडा असे पडले. या किल्ल्यावर एक दीपगृह आहे जे 1864 मध्ये बांधले गेले होते. हा किल्ला अरबी समुद्र आणि मांडवी नदी यांच्या संगमावर सिंक्वेरिम बीचच्या जवळ बांधला गेला आहे. किल्ल्याच्या आवारात एक तुरुंग आहे जो पोर्तुगालच्या 100व्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत सक्रियपणे वापरला जात होता, ज्याचे नाव सालाझार होते. या किल्ल्यावर आशिया खंडातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे साठवणूक केंद्र होते. त्याची क्षमता जवळपास 23,76,000 गॅलन पाणी साठवण्याची होती. किल्ल्यामध्ये एक गन पावडर रूम, बुरुज आणि एक खंदक आहे. या किल्ल्यावर एक गुप्त मार्ग होता जो आपत्कालीन परिस्थितीत किंवा युद्धाच्या वेळी रहिवाशांना पळून जाण्यास मदत करण्यासाठी बांधण्यात आला होता. अगुवाडा किल्ल्यावरील दीपगृह हे संपूर्ण आशिया खंडातील सर्वात जुने दीपगृह आहे. सुरुवातीला या दीपगृहात दर 7 मिनिटांनी प्रकाश उत्सर्जित करून जहाजांना समुद्रात मार्गदर्शन करण्यासाठी वापर केला जात होता. आज हा किल्ला गोव्यातील एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे आणि पर्यटनासाठी एक लोकप्रिय स्थळ आहे. सिंक्वेरिम बीच हा उत्तर गोव्यामधील एक सुंदर बीच आहे जो कॅन्डोलिम बीचच्या जवळ आहे. हा बीच अगवाडा किल्ल्यापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर आहे. हा बीच त्याच्या सोनेरी वाळूसाठी आणि हिरवागार झाडीसाठी प्रसिद्ध आहे. सिंक्वेरिम बीच शांत आणि कमी गर्दीचा असल्यामुळे आराम करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. जर आपण अगवाडा किल्ला पाहण्यासाठी गेलात तर या बीचला अवश्य भेट द्या.